कसे आहात सगळे? बरे आहात ना? आय होप तुम्ही बरेच असाल आणि मला पूर्ण खात्री नाही तर मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही मला खूप मिस केलं असेल आणि माझ्या व्लॉग्सना सुद्धा खूप मिस केलं असेल. आणि माझ्या या दुसऱ्या चॅनलचा पहिला व्लॉग घेऊन आलोय मी तुमच्यासाठी. आणि आज आपण बनवणार आहोत एक रेसिपी जी मी तुमच्यासाठी खूप प्रेमाने घेऊन आलोय आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला ती रेसिपी आवडेल. जे प्रेम मला तुमच्याकडून मिळालंय माझ्या आधीच्या चॅनलला, तसंच प्रेम मला तुम्ही देत राहा आणि तसंच प्रेम मला तुम्ही पुढेही द्याल, ह्याच्यात काहीच वाद नाहीये. आणि मला माहितीये तुम्ही मला तेवढंच प्रेम द्याल. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करणार आहोत रेसिपीला. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अशी हेल्दी रेसिपी जी चिकनची आहे. रादर सगळ्या चिकन प्रेमींसाठी आहे. बऱ्याच लोकांचा मार्गशीर्ष चालू असेल, पण जे चिकन प्रेमी आहे त्यांच्यासाठी ही ट्रीट असणार आहे. तर मी घेऊन आलोय तुमच्यासाठी स्टर फ्राय चिकन. तर आपण आज बनवणार आहोत स्टर फ्राय चिकन आणि मी क्विकली तुम्हाला स्टर फ्राय चिकनची रेसिपी दाखवणार आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ न लागणारी रेसिपी आहे, खूप पटापट रेसिपी होते. हार्डली 15-20 मिनिट्स मध्ये होऊन जाते. चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि ज्या भाज्या मी वापरणार आहे त्या पण शिजायला इतका वेळ लागत नाही. जर तुम्ही मला तुमच्या स्क्रीनवर पहिल्यांदा बघत असाल तर माझं नाव प्रतीक माने आणि माझ्या जस्ट प्रतू थिंग्स मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मी लाईफस्टाईल कॉन्टेंट शूट करतो. सगळे जे माझ्या लाईफमध्ये जे जे काही होतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. अपार्ट फ्रॉम दॅट मी रेसिपीज सुद्धा शूट करतो आणि रेसिपीज सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर वेलकम अगेन टू माय चॅनल. आणि चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण सुरुवात करूया रेसिपीला. तर जसं मी म्हटलं, मी दाखवणार आहे तुम्हाला चिकन स्टर फ्राय. चला तर मग सर्वात आधी मी इथे घेतलं आहे अर्धा किलो चिकन आणि हे चिकन मी नीट स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता आपण यात घालणार आहोत सर्व बेसिक मसाले, थोडंसं पिंक सॉल्ट, लाल तिखट, तुमच्या आवडीचा तंदुरी किंवा चिकन मसाला. मी इथे एव्हरेस्टचा तंदुरी चिकन मसाला घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे दही. त्यामुळे चिकन खूप सॉफ्ट आणि ज्युसी होतं, त्यामुळे हा स्टेप नक्की स्किप करू नका. हे सगळं हाताने किंवा चमच्याने एकदम नीट मिक्स करून घ्या. मसाला चिकनच्या प्रत्येक भागावर फिट बसला पाहिजे. एकदा मिक्स झालं की हे चिकन अर्धा ते 1 तास मॅरिनेट करायला ठेवा. यामुळे मसाल्याची चव आतपर्यंत मुरते आणि नंतर फ्राय केल्यावर खूप छान टेक्स्चर मिळतं. एका मोठ्या पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल टाकतोय आणि मध्यम आचेवर ते तेल गरम होऊन देतोय. जास्त तेल जर कोणाला हवं असेल तर जास्त तेल वापरू शकता. मी ही रेसिपी थोडी डाएट फ्रेंडली ठेवतोय आणि त्याच्यामुळे मी कमी तेल वापरले. मॅरिनेटेड चिकन आपण थेट पॅन मध्ये घालणार आहोत आणि यावेळी कोणतंही अतिरिक्त पाणी घालायचं नाहीये. मॅरिनेशन मधलं जे दही आणि चिकनचा जो स्वतःचा रस आहे तोच खूप पुरेसा आहे. चिकन आपल्याला हाय फ्लेमवर न शिजवता लो फ्लेमवर शिजवायचंय. त्याच्यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत म्हणजे ते आतूनही नीट कुक होईल. जसं चिकन थोडंसं पांढरट दिसायला लागतं आणि मसाल्याचं तेल बाजूने सुटायला लागतं तेव्हा ते ऑलमोस्ट शिजलेलं असतं. शिजलं की आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि सगळं थोडंसं हलकं मिक्स करून ते चिकन एका बाउलमध्ये बाजूला काढून ठेवणार आहोत. जर तुम्ही व्हेजिटेबल घातलेलं चिकन प्रेफर करत नसाल, सो दिस इज गोइंग टू बी वन ऑफ द ऑप्शन विच यू कॅन कन्सिडर. हे चिकन तुम्ही फ्राईड पण खाऊ शकता, खूप सुंदर आणि टेम्पटिंग लागतं. आता आपण पुढे वळूया. पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया आणि आपण सेम पॅन वापरला आहे. त्या गरम तेलामध्ये आपण जिंजर, गार्लिक, चिली सगळं व्यवस्थित टाकलंय आणि हे सगळं परतून घेतलं आहे. ब्राऊन होईपर्यंत आपण ते परतणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांद्याचे क्यूब्स टाकणार आहोत, जे मी स्क्वेअरमध्ये कापलेले आहेत, चौकोनी कापलेले आहेत. कांद्याचे क्यूब्स व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाले की आपण त्याच्यामध्ये सिमला मिरची ॲड करणार आहोत. थोडीशी सिमला मिरची पण मी स्क्वेअरमध्येच कापून घेतली. त्याच्यानंतर मी कॅरेट टाकणार आहे. गाजरचे पण चौकोनी स्क्वेअर केलेले आहेत, ते आपण व्यवस्थित परतवून घेऊया. हे व्हेजिटेबल मी जास्त शिजवणार नाहीये, थोडंसं क्रंच राहिलं तर डिश अजून टेस्टी लागेल. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक किसलेला कोबी टाकणार आहोत. कोबी आपण सगळ्यात शेवटला टाकलाय कारण की कोबी खूप पटकन शिजतो. आता आपण फ्लेवरचा मेन भाग करणार आहोत. पॅनमध्ये आता आपण चिली सॉस, सोया सॉस, चिली फ्लेक्स, थोडीशी साखर किंवा हनी आणि 1 चमचा विनेगर यांचं कॉम्बिनेशन टाकणार आहोत. याने डिशला एकदम स्वीट, स्पायसी आणि टँगी बॅलन्स येईल. आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालून मिश्रण व्यवस्थित 20 ते 30 सेकंद परतून घेणार आहोत. आणि आता वेळ झाली आहे फ्राय चिकन टाकण्याची. आपण जे आधी फ्राय केलेलं चिकन होतं ते या व्हेजिटेबल आणि सॉसच्या मिक्सचरमध्ये घालूया. सगळं छान कोट होईल असं नीट मिक्स करूया आणि मिक्स करून झालं की ह्या सॉसचा पूर्ण फ्लेवर चिकनमध्ये सेट होईल. हे झाल्यानंतर आपण त्याला थोडंसं झाकण ठेवूया आणि त्याला थोडं शिजू देऊया.
5-1 मिनिटं चिकन शिजलं की आपण त्याचं झाकण काढून त्याच्यावर आपण एक चांगला मिक्स देऊया आणि अशा प्रकारे आपली रेडी आहे स्टर फ्राय चिकन. खूप सुंदर रेसिपी आहे, खूप छान आहे आणि खूप पटकन होणारी रेसिपी आहे आणि खूप फ्लेवरफुल आहे आणि ज्युसी सुद्धा आहे. आपल्या आवडीच्या प्लेटमध्ये आपण चिकन स्टर फ्राय काढून घेऊया. तुम्हाला हवं तर चिकन तुम्ही असंच खाऊ शकता. तुम्हाला जर हवं तर त्यावर आपण लिंबूसुद्धा पिळू शकता आणि त्याचबरोबर त्याच्या साईडला जर कांद्याचे 2 स्लाइस जरी ठेवले आणि सर्व केलं तरीही रेसिपी खूप सुंदर लागेल. तर अशा प्रकारे आपली चिकन स्टर फ्राय रेडी आहे. आय होप तुम्हाला ही आवडली असेल आणि तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय कराल. तर अशी होती आपली चिकन स्टर फ्रायची रेसिपी आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही तुमच्या घरी नक्की ती ट्राय कराल. आणि जर तुम्ही ती ट्राय केली आणि तुम्हाला आवडली असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करायला विसरू नका की तुम्ही ती कशी बनवली, तुम्हाला ती कशी वाटली आणि तुम्ही ती किती लोकांबरोबर शेअर केली. आणि माझ्या या दुसऱ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट देत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय.